नमस्कार माझ्या लाडकी शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले आपण कुक्कुटपालनाविषयी एकही व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक गावरान कोंबड्याचा किंवा कुक्कुटपालनाचा व्हिडिओ टाकणार आहे। मित्रांनो, बरेचसे शेतकरी आहेत जे की कुक्कुटपालन करण्यासाठी इच्छुक आहेत। म्हणजेच की बरेचसे शेतकऱ्यांना वाटतं आपलं शेत जवळ आहे, समजा जवळ आहे, आपण घर जवळ आहे, तर आपण कुठं ना कुठं आपल्या 10-12 कोंबड्या का होईनात करावं आणि त्या 10-12 कोंबड्यापासून आपण उत्पन्न काढावं। घरच्या घरी जरी जे म्हणलं मित्रांनो 10 कोंबड्या पण तुम्हाला खूप उत्पन्न देऊ शकतात, ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्या आधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता आपण खूपच साधं सेटअप केलेलं आहे। जे जुने सबस्क्रायबर असाल त्याने पाहिलेलं आहे, पण जे नवे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नाही की आपण कसं सेटअप केलेलं आहे, ते दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ करत आहे। मित्रांनो, हे पहा, तुम्हाला दिसत असेल पूर्ण आपलं घरगुती आणि कमी बजेटमध्ये येणारं मटेरियल आहे। तर आधी आता मित्रांनो, आपल्या पाठीमागे जी जाळी दिसत आहे ही प्युअर लायलॉनची जाळी आहे। मित्रांनो, ही काही जास्त महाग नसती। तुम्हाला माहीत असेल मार्केटमध्ये जर तुम्ही दररोजची असाल ही लेतले किलोने मिळती, ती बी 400-500 रुपये किलोने। मित्रांनो, आपल्याला लेतले तुम्हाला 1 गुंठे क्षेत्र जर करायचं असलं, जर 50 ते 100 कोंबड्या तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे, ते बी बंदिस्त। तर मित्रांनो, ह्या जाळीला तुम्ही जर चांगलं वापरलं तर ही 2 ते 3 वर्ष आरामशीर ढकून जाते। पण जर कुत्री मांजरी हे जर फाडली, पहिल्या वर्षी काय नव्हतं, पण दुसऱ्या वर्षी उन्हानं यानं थोडीशी खराब होती। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला समजत आली तर का लागणारी ती म्हणजे वस्तू कोणती, तर कोंबड्या। मित्रांनो, कोंबड्या प्युअर गावरान पाहून घ्यायला लागतात। पहा कोंबड्या कसा आहे, प्युअर गावरान कोंबड्या पाहून घ्यायला लागतात। त्यासाठी तुम्हाला एक चांगली जात म्हणजे गावरान आहे, पण ती गावरान जात आता खूपच विलुप्त होत आहे, ती तुम्हाला कुठं बी मिळू शकणार नाही। जर तुम्हाला वैशिष्ट्य पाहायचं असेल तर मित्रांनो, गावरान कोंबड्याचे पाय जे असतात ते पिवळट असतात आणि त्यांचे वजन मित्रांनो लिटरली 1 ते 1.5 किलोच्या वर जात नाही। मित्रांनो, अशा प्रकारचे हे गावरान कोंबड्याची खासियत आहे। किती बी दिवस तुम्ही कोंबड्या किंवा कोंबडी सांभाळली ते 1 ते 1.5 किलोच्या पुढं कोंबडी किंवा कोंबड्या जाऊच शकत नाही। मित्रांनो, गावरान कोंबडीचं ही आम्हाला खूप दिवसापासून अनुभव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितले। आता मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीत नाही, पण जुने शेतकरी असतात त्यांनी पाहिलेले आपले गावरान कोंबड्या केवढाले होते, किती इकले आपण काय। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे केलेलं आहे आपण। त्यानंतर मित्रांनो, आपण याला खायला टाकतो गहू, मका किंवा ज्वारी किंवा आपल्या शेतीतला वेस्टेज माल। आता हे आपलं घराजवळ रान आहे, याच्यामध्ये सोडून देत असतो। जे वेस्टेज माल आहे ते कोंबड्या खातात। कोंबड्याला मित्रांनो त्यानंतर हिरवा चारा बी खूप लागतो, ते पण कोंबड्या खूप जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण केलेलं आहे। आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या शेडकर। तर मित्रांनो, शेडसाठी आपण यूज केले आहेत हे पहा, हे बांबू म्हणजेच इंगल आहेत। मित्रांनो, हे 5 ते 5.5 फूट इंगल आहे, खाली 2-2.5 फूट घातलेला आहे, वर 4-5 फूट वर आहे। अशा प्रकारे 6 ते 7 इंगल आणले आहेत, म्हणजे की एकूण 3 आणि एकूण 3 असे 6 इंगल आहेत। मधात एक हे तो पाईप घरीच होता म्हणून घरचाच बसला। त्यानंतर मित्रांनो, इंगल आपल्याला मिळतात किलोनच, ते पण ते असतात 200-250 रुपये किलो काहीतरी। आणि ते तुम्हाला कमीत कमी मी आज 6 यूज केले, तुम्ही जास्त यूज करू शकता, कारण की ते ताण राहते त्याच्यावर, म्हणजे की वडावडी होत नाही। मित्रांनो, ही पातळ लायलॉन जाळी ही पण किलोनेच मिळते। त्यानंतर हे तार यूज केलेलं आहे, जाळी अशी टाईट राहावं म्हणून, खालीवर होऊ नये। दोरी गिरी यूज करू शकता तुम्ही, पण दोरीचं कसं आहे मित्रांनो, उन्हानं ही खराब होऊ शकते, त्याच्यामुळे दोरी गिरीचा यूज जास्त करू नये। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण खाली बी तार यूज केलेला आहे। तार यूज केल्यानंतर त्याला दगडं लावले आहेत, कुठे गजत ठोकले आहेत, कुठे सिमेंटमध्ये कॉन्क्रीटमध्ये पॅक केलेलं आहे। पहा अशा प्रकारे केलेलं आहे। आता त्यानंतर हे खरुडे कासाठी ठेवले, तर मित्रांनो जे आपले पिल्ले हे असतात त्यांना मांजर बोक्या किंवा कोणतेही पक्षी हानी करू नये म्हणून हे असे खरुडे केलेले। मित्रांनो, हे काय 2 ते 2.5 हजार रुपयामध्ये होऊन जाते। आणि पलीकडले बी असंच केलेलं आहे कमी खूप खर्चात। तर मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर पूरक हे करायला नुसतं शेड करायला तुम्हाला 5 किंवा 4 ते 5 हजार रुपये लागू शकतात। हे पूर्ण शेडच नुसतं करायला 1 गुंठ्याचं। आणि कोंबड्या तुमच्या अलग राहिल्या ना, तुम्ही म्हणसाल कोंबड्या त्याच्यात, तर कोंबड्या त्याच्यात होऊ शकणार नाहीत। पण जर तुम्ही ॲडजस्ट केले, पिली आणली अशी बारीक तुम्हाला दाखवतो, बारीक पिली आणली तर तुमचं हे होऊ शकते। हे पहा, अशा प्रकारची पिली आणली तुम्ही तर तुमचे नक्कीच हे होऊ शकते, हे सांगित आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कुक्कुटपालन करू शकता आणि तुमचे उत्पन्न वाढवू शकता। त्यानंतर मित्रांनो, कुक्कुटपालन करताना तुम्हाला दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवू नये, ती म्हणजे की आपले कुक्कुटपालन स्वच्छ आणि त्याचे पाणी गिनी याचे भांडे आहेत ते स्वच्छ ठेवणे हे खूपच आवश्यक आहे। मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या खायल्यात हिरवा चारा, ते हिरवा चारा मुद्दाम टाकलेला आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्या कोंबड्या दिवसभर थकल्या होत्या, आम्ही घरी नव्हतो तर गहू हे खाऊन थकल्या होत्या,
म्हणून हिरवा चारा आहे मित्रांनो. यायला आम्ही 2 टाईम सोडीत बी असतो. हे पहा माणूस आला की जवळ येतात. ज्या कोंबड्यांना आम्ही 2 टाईम सोडीत असतो, आता ज्या थांबून सोडायचं आहे तेव्हा तुम्हाला दाखवू की सोडीत कसा असतो काय. हे पहा कोंबडा कसा आहे, प्युअर गावरान कोंबडा आहे मित्रांनो. पहा असा कोंबडा तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. जवळून पहा मित्रांनो, कोंबडा मागं लागू लागू मारते मित्रांनो. असा कोंबडा आहे आपला. आणि मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.